म्हणतात की कुटुंबामध्ये कोर्ट कचेरी आणू नये, पण जेव्हा कोर्टच कुटुंब असतं तेव्हा काय घडतं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. हा पोहोच पोहोच वेळेवर पोहोच वेळेवर पोहोच. अरे कदम, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे कसलं काय गुड मॉर्निंग. डावा हात पॅचकर झाल्यापासून फ्रॅक्चर. म्हणा ना माझं एक पण मॉर्निंग गुड होत नाही. सगळं बोर्ड बॅड मॉर्निंग झाले तुम्हाला. नाही तुम्ही मला न्याय मिळवून द्या. मला न्याय मिळवून द्या. शकील साहेब मला न्याय मिळवून द्या. नाही 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 कदम शकील नसतं, ते वकील असतं वकील. ऍक्च्युली तेच मला मनात बोलायचं, पण हे इकडे ओट सुचल्यामुळे मला ते शकील साहेब डायरेक्ट बाहेर बर पडले. बर मग तुम्ही मला वकील नका म्हणू, तुम्ही मला नावाने हाक मारा. मला म्हणा चंचू पात्रे साहेब. अहो, ते बोलतायत ना चुंचू पत्र कशी मी. नका नका म्हणू नका म्हणू, हरकत नाही हरकत नाही, पण फारच लागलं. अहो फारच लागले. म्हणजे तू मांडवकर कोंबडी चोर वचाऱ्याने माझ्या सगळ्या कोंबड्या चोरल्या. मी त्याला जाब विचारायला गेला, वचाऱ्या माझ्या कोंबड्या का चोरल्या त्याने फन फन फटकावल्या हो वचाऱ्यांनी. काय ऍक्च्युली तू ना रस्त्याने चालताना असा नॉर्मल चालतो हो. जवळ आल्यावर फानकन मारतो आणि परत नॉर्मल चालतो. लोकांना वाटतं काही झालंच नाही हो. ते काय नाही 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 त्याला फाशीची शिक्षा द्या तुम्ही. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. फाशीची शिक्षा द्या त्याला. फाशीची शिक्षा? व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. कसलं व्हिडिओ रेकॉर्डिंग? मला त्यांनी मारल्याच. हो नाही पण त्याच्यावरती फाशीची शिक्षा नाही मिळणार ना. फाशीची शिक्षा खूपच झाली. आपण काय करूया, आपण जास्तीत जास्त काय शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करूया. करा करा. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. MHJ कोर्टात शेवटी विजय सत्याचाच होतो. मी व्यवस्थित ही केस हँडल करतो. तुम्ही सगळे पुरावे मला दिलेले आहेत, मी सगळं सॉर्ट करतो. काही आले 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 आले. हा बघा कोंबडी चोर वचारा. हा बघा त्याला फाशीची शिक्षा द्या तुम्ही. टपली मारली तुमच्या समोर. टपली मारली बघा. नाही 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 आय विटनेस म्हणून नाही उभं राहू शकत, कारण अजून कोर्ट सुरू नाही झालं ना. मग कोर्ट सुरू झाल्यानंतर जर त्यांनी मारली असती तर कदाचित पुरावा पण सापडला असता. अरे पण मी तुम्ही लक्षात घ्या, असं नका ना करू. तुम्ही त्यांना असं मारता बरोबर नाहीये ना हे. हा नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. कान फार फुरीन. हुलदिली पुरावा आहे. पुरावा हुलदिली कोर्टात हुलदिली त्यांनी मला. नका करू असं. बोललो मी त्यांना, सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. बस चिन्या, ऑल द बेस्ट. जोमात लढ. थँक्यू. एक्सक्यूज मी, हा तुमचा ज्युनियर आहे काय हो? नाही नाही मुलगा आहे माझा. मुलगा? हो माझा मुलगा आहे. चिन्मय चित्तरंजन चंचू पात्रे. आणि आता ऍडव्होकेट चिन्मय चित्तरंजन चंचू पात्रे. बाबा छान लढी केस. म्हणजे पोरगाच आता माझ्या विरुद्ध केस लढणार आहे? हा माझा मुलगा तुमच्या विरुद्ध केस लढेल, म्हणजे माझ्या विरुद्धच केस लढेल. अरे बापरे. एका बापाला काय हवं असतं? आपल्या पोराने मोठं व्हावं, त्याच्या खांद्याला खांदा लावून एका कोर्टात केस लढावी, हेच तर हवं असतं. बाबा मोठा झाला माझा चिन्या. पाया पड, काकांच्या पाया पड. नाही नाही नको नको पाय नाही नको. आशीर्वाद द्या त्याला. अरे नको. पहिली केस आहे त्याची आज, आयुष्यातली पहिली केस. आशीर्वाद द्या. पण नको ना. नाही नाही संस्कार वगैरे काय आहेत की नाही त्याला? हे पाया पड. तुम्ही म्हणा ना यशस्वी हो, म्हणा म्हणा. अरे याची तू हो कसं म्हणू? तो यशस्वी झाला म्हणजे तो जिंकणार, मी हारणार. नाही नाही ऐका, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नाही हरणार. तुम्ही शब्दशः घेताय, मी आहे ना तुमचा वकील, कशाला घाबरताय? व्यवस्थित आशीर्वाद द्या, असंच नॉर्मल आशीर्वाद ठीक द्या. आहे ठीक आहे. दिला दिला मनात दिला. चिन्या इकडे इकडे. हा बाबा. मला सांग, तुझी तयारी झाली ना सगळी? काही काळजी करू नकोस, प्रेशर घेऊ नकोस, मी आहे. काही असेल मला विचार मध्येच. हा नाही झाले आहे तयारी, पण बाबा माझी पहिलीच केस तुमच्यासारख्या मातब्बर वकिलासमोर म्हणजे थोडं प्रेशर तर येणारच ना. काही आपलं मातब्बर वकील वगैरे विसरून जा. आता या कोर्टात विसरून जा की मी वकील आहे. तुझ्या समोर फक्त तुझा बाप आहे, एवढं लक्षात ठेव. चुकीचं बोलताय तुम्ही. तुम्ही त्याला सांगा तुझ्या समोर एक बाप नाही एक वकील आहे असं त्याला सांगा ना. नाही 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 बापच बापच. एक बाप आपल्या मुलाला केस हरू देईल का मला सांगा? अरे म्हणजे मी हारणार ना यार. तुम्ही नाही हरणार, तुम्ही नाही हरणार. तुम्ही कशाला काळजी करताय? मी तुमचा वकील आहे की नाही? मग मी बघून घेईन ना. आता बघ लक्षात घ्या, हा त्यांचा आशिल आहे, तुम्ही माझे आशिल आहात. पण या आशिलाचा वकील मी आहे का नाही? त्या आशिलाचा वकील ते आहेत. आणि हा वकील माझा वकील आहे का? तर नाही. या वकिलाचा मी वडील आहे आणि तुम्ही माझे आशिल आहात, आहे की नाही?
काहीच केलं नाही हो. हरकत नाही, एवढं लक्षात घ्या, फक्त डिकीचा फरक आहे. ही डिकी कोण? हे मी त्याचा वडील, मी तुमचा वकील. वडील वकील एवढा डिकीचा फरक. नका रे, लय त्रास होते हो, मला, हो, लय हो, हो, त्रास. हरकत नका, नका. हरकत काही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं व्यवस्थित करेन. 99% यश तुमचंच आहे. हो, पण तो 1% जो सोडलाय त्याचाच त्रास होतोय ना मला. त्याचा आपण काही नाही करू शकत. तो 1% कुणाचाच नसतो. कधी कधी काय होतं, त्या 99%वर तो 1% अचानक भारी पडतो, मग वाट लागते. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमचं, काही काळजी करू नका. चिन्या, ए चिन्या, आयुष्यातली पहिली केस आहे चिन्या, नीट लढायची. प्रेशर देऊ नका बाबा प्लीज. अरे प्रेशर माझ्यावर आहे रे, माझ्या कष्टाचं चीज होणार आहे रे आज. देवाला साकडं घातलंय, म्हटलं माझा चिन्या जर ही केस जिंकला ना, चालत येईन तुझ्याकडे. अरे म्हणजे मी कन्फर्म हारणार आहे यार. अरे काय चाललंय तुमचं ना यार? नाही हरणार तुम्ही नका ना काळजी करू. मी आहे की नाही तुमचा वकील. तुम्ही अजून माझा युक्तिवाद पाहिलाय का? नाही पाहिलाय की नाही? बस ना, तुम्ही काळजी करू नका. आपण व्यवस्थित MSG कोर्टाचं कामकाज सुरू होत आहे. जज साहेब येत आहेत हो. माय लॉर्ड इथे इथे इथे. चिन्या. हा हा कोर्टाचं कामकाज सुरू करा. हा वकील. मी ऍडव्होकेट चित्तरंजन चंचुपात्रे, आणि आज माझ्यासोबत विचारलंय नाही हे कोण आहेत? हे जांभूळ कोण थुंकलंय त्यांच्या चेहऱ्यावर? नाही माय लॉर्ड, नाही असा जांभळा का वाटतोय चेहरा? नाही ते ऍक्च्युली ते आशील आहेत ते माझे. तुम्ही दुसरे वकील आहात? हा ते नवोदित वकील आहेत. नवोदित वकील आहात तुम्ही? हा, हा. चिन्मय पहिला- चिन्मय चिन्मय चिन्मय. हा त्यांना चिन्मय बोलू दे. चित्तरंजन त्यांना बोलू दे. तोंड नाहीये त्यांना. नाव काय तुमचं? चिन्मय चंचू पात्रे जज साहेब. नवीन वकील आहात, पहिला दिवस आहे. हो साहेब. इकडे इकडे इकडे. अरे इकडे बोलून तेच चालले तिकडे. चिन्या चिन्या ना माझ्या चिन्या ग. पप्पी घेतले त्यांनी. अरे थँक्यू आजोबा. माझे बाबा चंद्रकांत चंचुपात्रे. ये रे बाळा, चॉकलेट हवाय ना, आवडतं ना तुला? नीट करायचं. हा चित्या बघतोयस ना रे? कोणाला बोलले? मला मी चित्त्या. चित्तरंजन नाव आहे ना, लाडाने चित्त्या म्हणतात. चित्या अरे बघतोयस ना रे, आपला चिन्या आज वकील झाला रे, वकील झाला. मला भरून आलं रे, खूप भरून आलं. समजू शकतो बाबा, समजू शकतो. मला लक्षात येत आहे, मी पहिल्यांदा वकील झालो होतो तेव्हा तुम्हाला काय वाटलं असेल मला आत्ता कळत. एका बापाचं काळीच समजण्यासाठी बाप व्हावं. नका रडू ना तुम्ही दोघांनी, प्लीज 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 नका रडू. हो हो अरे काय चाललंय? कोर्ट आहे कोर्ट. तुमचं काय चाललंय? काय फालतूगिरी चालली तुमची? अरे म्हणजे तुम्ही माझे वकील, बरोबर तुमचा मुलगा विरोधी वकील, बरोबर आणि हे जज साहेब. बरोबर. म्हणजे सगळं संपलं. मी हारणार आहे, कन्फर्म आहे. नाही हरणार तुम्ही. अरे नाही कसं हारणार? नाही, कदम असं काय करताय? मागापासून तुम्हाला तू कशाला बसा खाली बसा, कशाला काळजी घेते? अरे मी अजून युक्तिवाद मांडलाय का? नाही की नाही? केस आपल्याच हातात आहे. 99% यश तुमचंच आहे. हे आपलं काय म्हणतात याला? कटघऱ्याच्या मागे या सगळ्यांनी. कटघऱ्याच्या मागे या. अरे हे काय म्हणतात त्यांना माहित नाही. काय पेढे कसले? हे मी जिंकणार आहे ना, केस जिंकणार आहे म्हणून पेढे वाटत आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला पण द्या, आम्हाला पण. अरे ह्यांनी आधीच पेढे आणले म्हणजे कन्फर्म ठरले हा जिंकणार आहे ना. मला पेढे. हे बघा, त्यांना कॉन्फिडन्स आहे, त्यांनी पेढे आणले. तुम्हाला नाही आणले. सोपं. चला हे करा, केसची सुरुवात करा. चला बोल बाळा बोल, पहिली केस आहे. शाबास चिन्या. हे पहिलं तुझं वाक्य असतं ना, ते फार महत्वाचं असतं. बाबा बोल बाबा. देवा नीट घेऊ दे रे याला. बापाने खूप खूप कष्ट केलेत तुझ्यासाठी. वकील साहेब तुम्ही नीट घे. पहिलं काय म्हणायचं असतं, झाली ना तयारी? देव पाण्यात आहेत रे बाळा. नीट घे रे. चिन्या. नीट घे. मीरा रोड. नीट बोललास रे बाळा. आय एम प्राऊड ऑफ यू. अरे मिठ्या कसल्या मारता वासाड्यांनो? तो मिलोड बोलायला पाहिजे. मीरा
खूप खूप जवळ आहे. माझा पहिला दिवस मी मालाड बोललो होतो. मालाड हे खरं मीरा रोड आणि हे मालाड जवळ जवळच जवळ. आहे. उत्तम बेटा आहे, उत्तम सुरुवात आहे. बस. अरे, माझ्या या कोर्टात आलो मी चुकलो. नाही नाही पण बाबा आता माझा लेख मिलॉर्ड म्हणताना माझी चरिष्मा इथे हवी होती. चरिष्मा कोण? बायको माझी चरिष्मा याची आई. सगळ्यांचं जवळनं नाव आहे. हो हो सुरू कर बेटा पुढे. आजोबा आजोबा नाही बाळा, रे आजोबा नाही. हे बाय नर्वस आहेस का? चॉकलेट का? नाही. नाही नाही, असं नाही. मिलॉर्ड म्हणायचं ना. मिलॉर्ड, हा. हा, बघू इकडे. मग नीट पाडू. मला नाही दिलं तर कधी चॉकलेट. हा, मला नाही दिलं. पहिला दिवस आहे ना त्याचा म्हणून दे. मला पण द्यायचं. मी काही लाडका नाही. दे माझ्याकडे दे, माझ्याकडे माझ्याकडे दे, माझ्याकडे दे. नाही, माझ्याकडे दे. अरे, तो कचरा माझ्याकडे द्या, वासोडे नको. केस सुरू करा, कोर्ट सुरू करा. डायरेक्ट कचरा इकडे. थांब थांब सोन्या थांब एक ए, मिनिट ते लागलं. कर ना बाळा. थांब थांब सोन्या नीट नीट राजा. खाली 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 नीट कर, त्या साईडला लागलं. ए. आता हा तर नाही ना तुमच्या कुटुंबातला? असं काय करताय? साडू आहे माझा. अरे, मी कोर्टात आलोय को फॅमिली कोर्टात आलोय. फॅमिली पिकनिक. अरे, मी कोर्टात आलोय को फॅमिली पिकनिकला आलोय. हे काय चाललंय? नाही नाही तसं नाही. काय आहे कदम, हे शेवटी फॅमिली कोर्ट आहे ना. चल ना जाऊ दे ना साहेब, तुम्ही चालू करा ना यार आर्ग्युमेंट. ए कॉम्रेड, तू जास्त छानपणा करू गबात. वाचाड्या, तुला कसलं टेन्शन नाही ना. केसचं टेन्शन ना, पाठांतराचं टेन्शन. इकडे माझी वाट लागली ऑर्डर ऑर्डर. एक मिनिट, जरा लवकर सुरू कराल का? काय ना, हॉटेलच्या मॅनेजरचा मला फोन यायला लागला. पार्टी ठेवली आहे संध्याकाळी मी. बाबा मायलॉर्ड बाबा, कसली पार्टी ठेवली आता? माझे नातू आहे ना, त्याचं पहिली केस तो जिंकणार म्हणून पार्टी ठेवली बाबा. अरे, म्हणजे आधीच ठरलंय हे सगळं. हा जिंकणार आहे म्हणून मला मी जातोय इकडे. कदम कदम इकडे या. कशाला टेन्शन घेताय? अरे, मग कशाला काय? नका ना काळजी करू, अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अरे पटापटा सुरू करा बाबा. हा उत्तम चाललंय. ड्रेस बीस फ्रेम बीम आवडली आहे जजला. लगे फक्त बोल, मी लगेच तमाम सबूत गवांग करून टाकतो. बोल बाबा बोल. काय सुरू कर. बस, चिन्या. माय लॉर्ड, वा, माझा अशील मांडवकर यांच्यावर आरोप आहे की ते तमाम सबूत गवांग. थांबा थांबा, बोलाय झालं नाही अजून. थांबा जरा. छान होते बाळा. मला सांगा. हो ती चिन्या. माझा अशील मांडवकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आफ्रिदी फिर्यादी फिर्यादी. अरे देवा, अरे तुम्ही काय प्राउंटिंग करताय इथे कोर्टामध्ये? काय चाललंय तुमचं? ए, तुम्ही बोलू नका प्रॉम्प्टिंगचा. बोला. माझा अशील मांडवकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी फिर्यादी अरुण कदम यांच्या कोंबड्या चोरल्या, त्यांना मारलं आणि त्या खाल्ल्या. हे दादांत खोटं आहे माय लॉर्ड. ओ माय गॉड. तर सत्य काय? सत्य हे आहे की यांच्या कोंबड्यांनी माझ्या अशिलावर मारहाण केलेली आहे. त्यांच्या पायावर एवढे कोचे मारलेत की त्यांचा पाय रक्तबंबाळ झालाय. त्यांच्या पायावर अनेक जखमा आहेत माय लॉर्ड. ओ माय पाय दाखवू गॉड, शकता. केवढ्या जखमा आहेत. अरे बाप रे बाप. अरे बघा तरी, काय नुसतं काय बघायला झाल्यात का? जरा त्याला वया लुंगी वर करून दाखव ना त्याला. माय लॉर्ड अरुण कदम मध्ये बोलतायत. ऑब्जेक्शन घ्या आमच्यावर. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. त्या तुम्हीच काय द्यायचे ते ऑब्जेक्शन घ्यायचे? तुम्ही माझे वकील आहेत ना यार. अरे, माय लॉर्ड, माझा अशील आणि अरुण कदम यांच्यात मारामारी झाली का? तर हो, झालेली आहे. पण ते खरं आहे का? माझ्या अशिलाने अरुण कदमांना मारलाय का? तर नाही. अरुण कदमांनी माझ्या अशिलाला मारलेला आहे. एवढा मारलाय की हात तुटलाय स्वतःचा. चुकीचं बोलतात. हे नाही सांगितलं तुम्ही मला की तुम्ही मारत होतात आणि त्याच्यात हात तुटला. मारले आय एक्सेप्ट. अरे एक्सेप्ट कसं एक्सेप्ट? तुम्ही असं कसं? माय लॉर्ड, उत्तम चाललं बाळा. मला काहीच बोलू देत. माय लॉर्ड, बाळा. मी कोर्टाला एवढंच सांगू इच्छितो की फिर्यादी अरुण कदम यांना MHJ कलम 513 इकडे चुकलास. कलम वेगळा आहे बाळा. उत्तम चाललंय सगळं. कलम MHJ कलम 420 हे बाळा, आपला फ्लॅट. हे बाळा इकडे बघ. आपल्या फ्लॅटचा नंबर काय आहे? 204 त्यात 5 ऍड कर. MHJ कलम 209 होईना बात. MHJ कलम 209 नुसार
फिर्यादी अरुण कदम यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि माझ्या आशिलाला बाइज्जत बली करावं. दॅट्स इट माय लॉर्ड. स्टँडिंग ओवेशन रे बेटा. अरे स्टँडिंग ऑडिशन नाही, स्टँडिंग ऑडिशन घ्या वकील म्हणून त्याचं. अरे त्याला कलम पाठ नाही, तुम्ही त्याला वकील म्हणून इकडे माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदा इतका प्रखर युक्तिवाद पाहिलाय मी माय लॉर्ड. झालाच नाही, तोच बोलतोय. आपण कुठे तमाम My lord. भानो लदर वेळ आहे. हा. माय लॉर्ड, हरलो आम्ही हरलो. अरे कसा हरलो? तमाम सबूकों को बहारों को महरों नजर रखते हुए इस अदालत को नदीज को पहुंचा है. जज साहेब आमचं व्हायचंय अजून, आम्ही बोलायचंय. तमाम सबूत कुठे झालाय? वेळ नाहीये ना, मग मिस्ड कॉल देतोय ना तो मॅनेजर. मग जायला हवं ना तिकडे. आपण नंतर करू, पुढची तारीख देऊया का सांगा बघू त्यांना. आपण एक काम पुढची तारीख काय होऊन जाईल. मला त्या आधी आम्हाला वकील बदलायचा. 25 तारीख. वकील नाही बदलायचा. वकील कसा बाबा, वकील बदलला तर मग चिन्या केस वकील नाही बदलायचा. 25 तारीख चालणार आहे का? मला चालेल 25 तारीख. 25 जज साहेब 25 तारीख चालणार नाही कारण माझा वाढदिवस आहे. मला माझाही प्रॉब्लेम आहे थोडा. एक जज साहेब, माझाही थोडा प्रॉब्लेम आहे. काय 25 तारखेला नेमका माझ्या मुलाचा वाढदिवस आलाय. ए बापरे, माझ्याही नातवाचा वाढदिवस आहे 25. माझ्याही भाच्याचा वाढदिवस आहे. अरे ए बापरे, माझ्या पण वकिलाचा बर्थडे आहे. अरे बापरे, एवढं सगळं जुळून आले. नसणार, कोणीच अरे नसणार. म्हणजे सगळे बिझी आहेत, मीच एकटा रिकामा इकडे. मग तुम्ही एकटे आहे याल आणि मग काहीच होणार कोणीच होणार नाही. एक काम 26 तारीख चालणार आहे का? 26 चालणार आहे? चालेल, मला चालेल. नाही हा. 26 वरती आपण बोलायला असं काय करताय बाबा माय लॉर्ड. बाबा. अरे 26 तारखेला आपला तो आहे ना चंदू नाना, त्याचा मुलगा चेतन, त्याचं लग्न आहे ना भुसावळचा. मग त्याचं लग्न आहे 26 ला. मी माझ्या वडिलांना आणि मुलाला घेऊन आणि साडूला घेऊन भुसावळला चाललोय. मलाही जायचंय रे, भुसावळलाच जायचंय. मग आहे ना, आमचा भाऊ तो चंदू नाना. हा. माझा पण चंदू नानाचा आहे. अच्छा. मला पण जायचंय साडू सोबत भुसावळला. तिथेच जायचंय. हो तिथे. आणि माझ्या पण चुलत भावाचं लग्न आहे भुसावळला. भुसावळला. माझ्या वकिलाचं पण लग्न आहे भुसावळला. अरे बापरे, एक टेम्पो करूनच जाऊ एकत्र मग सगळे. एवढं जायचंय, हरकत नाही. 27 तारीख चालणार आहे. कसं माय लॉर्ड बाबा, असं नाही ना. मग आता 26 ला आपण जाणार बरोबर. मग आता 27 ला लगेच कसं काय आपण प्रवास नको करायला, मध्ये थकवा बिकवा आला तर काय सगळं करायचं? ठरलंय का कॉस्ट? आणि संगीत? संगीतचा डान्स पण आहे ना, आजी आणि आजोबांचा बुमरोवर. हा. बरोबर आहे, पण ते कॉस्ट्युम कुठली घालायची रे? आता आमचं ठरलंय बाबा ते मी तुमचं. भोजपुरी घालू का? नाही जोधपुरी ए, जोधपुरी मी घातलं असतं बरं पडेल. काय असं होतंय काय? संगीतचा खूप तयारी पण आहे. माझा आणि रितिका श्रोत्रीचा डान्स पण आहे तिथे. तर त्याच्यावर पण आपल्याला काहीतरी एक करावं लागेल. बरोबर आहे, पण नाही जमणार. मग आरामात नाही, येईल मग आपण काय करूया बाबा, 26 ला आपण गेलो ना लग्नाला की मग एक 27-28 राहूया. सातबाऱ्याची जी काही सगळी कामं आहेत भुसावळ घेऊया. एक्सक्यूज मी, इकडे उभं राहून आपण सगळे बोलण्यापेक्षा बाजूला एक बार आहे, तिकडे मी टेबल बुक करतो, तिकडे बसून बोलूया. ठीक आहे, ओके. चला. अरे काय चाललं सर्व कोट आहे का काय? कधीपासून फालतूगिरी चालली इकडं? मला ह्याने मारलं, एक सरळ झालं तुम्ही. मी जातो इकडे म्हाताऱ्याला. काय? अरे याने मला मारलं, इकडे मला तुमच्या समोर मारलं, याने मला मारलंय. मला शिक्षा, त्याला शिक्षा देऊन टाका. त्याला शिक्षा देऊन टाका. ऐका मग. सुपर कॉन्सेप्ट अँड हिलेरियस परफॉर्मन्स. धमाका, खूप मजा आली. सई. फन परफॉर्मन्स होता. एकीकडे काय म्हणूया, सिटीजन म्हणून काही गोष्टी पटत नव्हत्या, पण माणूस म्हणून पटत होत्या. इमोशन्स तुमचे पोचत होते. असं दुहेरी हे प्रहसन होतं. सेट खूप छान केलाय. Yes, खूप ऍप्ट सेट आहे. म्हणजे एकदम वातावरण निर्मिती मस्त झाली आहे. आणि एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे फक्त ह्याच मंचावर घडू शकतं, कारण हे MHJचं कोर्ट आहे. हे हास्यमेव जयते ह्याचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे हे फक्त इथेच घडू शकतं आणि इथेच घडतं खरं तर. असं खऱ्या आयुष्यात कधी घडत नाही. त्यामुळे विनोद हा विनोदासारखा घ्यावा, हो की नाही? येस, मजा आली. ॲब्सोल्युटली. व्हेरी वेल डन.